श्री स्वामी समर्थ. नमः शिवाय. आज आपण महाशिवरात्री निमित्त एक विशेष पॉडकास्ट करीत आहोत. या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीचे व्रत कसे करायचे असते, त्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक काय महत्त्व आहे आणि हे उलगडून आपल्याला सांगणार आहेत गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी. तर सर्वांना विनंती आहे की आपण नक्कीच हे श्रवण करावे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपल्या या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी लीन होऊन श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी आपला पूर्ण भक्तिभाव अर्पण करून श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन आणि परब्रह्म भगवान श्री शिवांच्या चरणी स्वतःला समर्पित करून त्यांच्या कृपेची याचना करून आणि ते पूर्ण कृपादृष्टी करतील याचा अंतरंगामध्ये दृढ निश्चय करून आपण आज महाशिवरात्रीविषयी जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया. बोला. गुरुदेव, आज हा महाशिवरात्री उत्सव अखिल विश्वात सगळे भाविक भक्तगण साजरा करतायत. पण मुळात हा महाशिवरात्र उत्सव नक्की काय आहे नेमका आणि त्याचं मूळ काय आहे आध्यात्मिक दृष्ट्या, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. श्री स्वामी समर्थ. नमः शिवाय. महाशिवरात्री व्रताविषयी किंवा महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे हा सर्वत्र साजरा केला जातो. अखिल विश्वामध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा होतो. मात्र महाशिवरात्रीकडे जाण्याच्या अगोदर आपण हे जाणून घेणं आवश्यक आहे की प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये चतुर्दशी तिथीला शिवरात्री असते. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री असते आणि त्या शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांचं जर आपण पूजन केलं, आपल्याकडून पूजन घडलं, तर भगवान शिव जे आहेत ते आपल्या भक्तावर अनंत अशी कृपा करतात. मात्र मग दर महिन्याला शिवरात्री असते, तर मग ही महाशिवरात्री काय आहे? तर माघ महिन्याला किंवा माघ महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्दशीला जी शिवरात्री असते तिला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. आता हे महाशिवरात्री का म्हटलं जातं आणि त्याचं काय महत्व आहे बाबा? तर या महाशिवरात्रीचं महत्व सांगताना एक कथा सांगितली जाते. ती कथा अशी आहे की ब्रह्मा आणि विष्णू म्हणजे ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांच्यामध्ये एकदा वाद निर्माण झाला. कशामुळे? तर श्रेष्ठ कोण? आज विश्वामध्ये सुद्धा सगळीकडे तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ याच्यावरून वाद होत असतात. तसेच ते त्या दोन देवांमध्ये सुद्धा झाले. त्रिदेवांपैकी ते दोन देव, सर्वश्रेष्ठ देव ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यामध्ये वाद निर्माण झाला की तू श्रेष्ठ आहेस की मी श्रेष्ठ आहे. आणि या वादाचं पर्यावसन असं झालं की ते दोघे एकमेकांबरोबर तुंबळ युद्ध करू लागले. एकमेकांवर शस्त्राचा मारा करतायत आणि सर्व देवमंडळी जी आहे ती त्यामुळे चिंतित झाली. आणि आता काय करायचं? हे युद्ध थांबवायचं कसं बाबा? हे युद्ध थांबवायचं कसं? म्हणून ते कैलास पर्वतावर महादेवांना शरणागत झाले. ते महादेवांकडे गेले आणि त्यांनी महादेवांना सांगितलं की ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांचं घनघोर युद्ध चालू झालंय आणि ते युद्ध काही थांबता थांबेना, तरी आपणच यामध्ये मध्यस्थी करावी आणि आपणच ते युद्ध थांबवू शकता. तर महादेवाने स्मितहास्य केलं आणि म्हणाले, चला मी आपल्यासोबत येतो, जिथे युद्ध चाललंय तिथे आपण जाऊया. आणि त्या देवांच्या समवेत महादेव
त्या युद्धभूमीवर आले आणि गुपचूप पाहतायत काय चाललंय, गुपचूप पाहतायत काय चाललंय. आणि त्याने पाहिलं की महादेवांकडून त्यांना जी अस्त्र प्राप्त झाली होती त्या अस्त्रांचा आता ते एकमेकावर वापर करतायत. आणि तो जर वापर झाला तर काही विपरीत घडू शकतं. कारण महादेवांकडून जे जे प्राप्त होतं ते सर्व सामर्थ्यशाली असतं. म्हणून महादेवाने काय केलं, महादेवाने एका अग्निस्तंभाच्या रूपानं त्या दोघांमध्ये ते उपस्थित झाले. अग्निस्तंभ तेजस्वी, महातेजस्वी अग्नी आहे. आणि त्यामुळे काय झालं की त्याने दोघांनीही शस्त्र चालवली, मात्र ती दोन्ही शस्त्र शांत झाली. अरे काय झालं हे बाबा, दोन्ही शस्त्र कशी काय, अस्त्र कशी काय शांत झाली. आणि ते दोघेही देव पाहतायत तर त्या दोघांच्या मध्ये तो अग्निस्तंभ उभा आहे. बाप रे, हे काय आहे. आपण श्रेष्ठत्वाचा प्रश्न घेऊन बसलो आणि हा अग्निस्तंभ आपल्या दोघांच्या मध्ये येऊन उपस्थित झालाय. हा नक्की काय आहे, याचं मूळ काय आहे, याचा आदी आणि अंत काय आहे. मग त्या दोन देवांनी काय ठरवलं की या अग्निस्तंभाचा आदी किंवा अंत जो शोधून काढेल तो आपल्यामध्ये श्रेष्ठ असेल. आणि असं ठरवून विष्णुदेव पाताळामध्ये गेले. ते शोधतायत, त्यांना काही त्याचा आरंभ सापडत नाही, अंतही सापडत नाही. ब्रह्मदेव जे आहेत ते हंस रूपाने स्वर्गामध्ये 21 स्वर्ग त्यांनी पार केले. त्यांना काही त्याचा आरंभ किंवा अंत सापडला नाही. आणि आता काय करायचं. ब्रह्मदेवाने विचार केला जर मी असाच परत गेलो तर मला विष्णूचं श्रेष्ठत्व स्वीकारायला लागेल. म्हणजे विष्णू सर्व श्रेष्ठ होईल आणि मला मग त्याला वंदन करावं लागेल. मग त्याने एक युक्ती केली. 21व्या स्वर्गामध्ये ब्रह्मदेवांना केतकीचं फुल सापडलं. आणि त्याने विचार केला की या केतकीच्या फुलाला आपण सोबत घेऊन जाऊया. आणि त्याने केतकीच्या फुलाला सर्व गोष्ट समजावून सांगितली. आणि त्या केतकीच्या फुलाला त्याने सांगितलं की तू माझ्या बाजूने साक्ष द्यायची की होय मला या अग्निस्तंभाचा आरंभ सापडलाय. तर ते केतकीचं फूल होतं ते काय, तो म्हणाला ठीक आहे ब्रह्मदेव आपण सांगताय तर मी हो म्हणेन. आणि विष्णू येऊन उपस्थित झाले, ब्रह्मदेवही आले. विष्णुदेव अत्यंत नाराज आहेत कारण त्यांना सापडलाच नाही त्यांचा आरंभ किंवा अंत. ब्रह्मदेव मात्र हसतमुख आलेले आहेत. पंचमुख आहेत त्यांची, 5 मुखांनी हास्य करतायत. आणि ते विष्णुदेवांना म्हणाले मला या अग्निस्तंभाचा आरंभ सापडला त्यामुळे मीच श्रेष्ठ आहे. हवं तर आपण या केतकीला विचारा. तर केतकी म्हणाले हो मी पाहिलंय. ब्रह्मदेवानी या अग्निस्तंभाचा आरंभ शोधून काढला. त्यामुळे विष्णुदेव म्हणाले म्हणजे आपणच श्रेष्ठ आहात. मी आपलं श्रेष्ठत्व मान्य करतो, स्वीकारतो. आपणच, मी आता आपल्याला वंदन करतो. असं म्हटल्यानंतर शिवजी जे तिथे मागे बसले होते ते तिथे उपस्थित झाले. शिवजी तिथे उपस्थित म्हणजे प्रत्यक्ष महादेव तिथे उपस्थित झाले. आणि ते म्हणाले नाही, हा विधी जो आहे हा असत्य भाष्य करतोय. विधी असत्य, विधी म्हणजे ब्रह्मदेव असत्य भाष्य करतोय. याला त्याचा अग्निस्तंभाचा आरंभ सापडलेला नाही कारण तो कोणालाच सापडणार नाही. आणि विष्णू तू जे म्हणालास की तुला आरंभ सापडला नाही हेच सत्य आहे. मात्र विधीने असत्याची संगत केली आहे. त्याने असत्याचा आधार घेतला आहे
म्हणून विष्णू मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि हा विधी जो आहे हा दंडास प्राप्त आहे, हा दंडास प्राप्त आहे. आणि त्यावेळेला महादेवानी शिवजीने आपल्या नेत्रातून कालभैरवाला उत्पन्न केलं. शिवजींच्या नेत्रातून कालभैरव उत्पन्न झाला आणि शिवजींनी त्याला आदेश दिला की या विधीचं 5वं मुख छाटून टाक. त्यानुसार कालभैरवाने त्या ब्रह्मदेवाचं 5वं मुख छाटून टाकलं आणि ते झाल्यानंतर तर ब्रह्मदेव थरथरू लागला. तो त्या कालभैरवाला शरण गेला. त्यावेळेला विष्णुदेवाला कळवळ आला, त्याची दया आली. विष्णुदेवच महादेवांना शरणागत झाले आणि म्हणाले, महादेव हे शिव, आपण परब्रह्म आहात, आपण सर्वांवर दया करणारे आहात, तरी माझी आपल्याला विनंती आहे की आपण विधीला माफ करावं. त्यावेळेला महादेव म्हणाले, हरी तू म्हणतोयस तर याला मी माफ करतो. त्यावेळेला ब्रह्मदेव त्यांच्या चरणाला लागले आणि म्हणाले, मला क्षमा करा आणि माझं 5वं मुख मला परत द्या. त्या महादेव म्हणाले, विधी हे बघ, धर्मकार्य करताना जर चुकीचं वर्तन झालं तर त्याला दंड मिळणं अत्यंत आवश्यक, अन्यथा अधर्म फोफावतो. म्हणून तुला दंड मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो दंड तुला मिळालेला आहे. त्यामुळे यापुढे तुझं 5वं मुख तुझ्यासोबत नसणार, यापुढे तू चतुर्मुख म्हणून प्रसिद्ध पावशील. लक्षात आलं. आणि त्याचबरोबर या ब्रह्मांडामध्ये कोणीही तुझं मंदिर बांधणार नाही, तुझं पूजन करणार नाही, तुझा उत्सव करणार नाही, तुझा उत्सवही करणार नाही. त्यामुळे तुम्हाला कुठेच ब्रह्मदेवाचं मंदिर पाहायला मिळत नाही. मात्र यज्ञामध्ये तू आचार्य होशील आणि तुझं नाम घेतल्याशिवाय यज्ञ परिपूर्ण होणार नाही. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव शिवाना शरणागत झाले. त्यांनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी शिवजींना तिथे उच्च आसन दिलं, त्यांना त्यावर बसवलं आणि त्यांची विधिवत अत्यंत भक्तिभावाने विष्णू आणि ब्रह्मा यांनी त्यांचं पूजन केलं. आणि त्या पूजनाने शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, अरे तुम्ही माझी बालकं आहात आणि आज आपण जे पूजन केलं आहे, त्या पूजनाने मी अतिप्रसन्न झालो आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे तो शिवरात्री म्हणून सर्वत्र त्याचा उत्सव केला जाईल. आणि त्या दिवशी जो जो भक्त माझं पूजन करेल आणि उपवास करेल, उपाशी राहील, त्या भक्ताला मी अनंत फल देईन. गुरुदेव, उपवास आणि उपाशी आपण या 2 गोष्टी सांगितल्या. सर्वसाधारण आपल्या सर्व मंडळीने ते उपवास म्हणजे उपाशी राहणं असंच वाटतं, पण शेवटी उन्हाळ्यात श्री स्वामी गोष्ट महाशिवरात्रीचं हे व्रत नेमकं कसं? श्री स्वामी समर्थ. उपवास आणि उपाशी राहणं, शास्त्रामध्ये उपवासालाच उपाशी राहणं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अनेक लोक तसाच विचार करतात. मात्र आध्यात्मिक दृष्टीने त्याचा विचार केला तर उपवास म्हणजे भगवंताच्या सन्निध राहणं. मग त्यामध्ये आपला स्थूल देह तिथे नसला तरी चालेल, मात्र आपलं अंतःकरण जे आहे ते निरंतरपणे आपल्या आराध्य दैवताच्या चरणाशी ठेवणं म्हणजे उपवास. आणि उपाशी राहणं म्हणजे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत.
काही उपवासामध्ये दुपारी भोजन करावं असं सांगितलं आहे, काही उपवासामध्ये रात्रीचं भोजन करायचं सांगितलेलं आहे, आणि काही ठिकाणी असं म्हटलं आहे की अहोरात्र, रात्र आणि दिवस यामध्ये कोणतंच अन्नभक्षण न करणं. जलभक्षण करू शकतो, प्राशन करू शकतो, मात्र अन्नभक्षण करू शकत नाही, त्याला उपवास म्हणतात. आता इथे महाशिवरात्रीचा जो विषय आहे त्यामध्ये हे व्रत जे आहे ते काय आहे, ते कसं आचरावं, हाच आपला प्रश्न होता ना. काय माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला जी शिवरात्री येते तिला महाशिवरात्री असं म्हणतात, आपण बघितलं ते. आणि या दिवशी काय होतं बाबा, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या दिवशी काय होतं तर या महाशिवरात्रीच्या दिवशी हे परब्रह्म श्री शिवजी आहेत ते या भूतलावर अवतरित होतात. लक्षात घ्या, वरून खाली येतात ते. आणि त्यावेळेला जर आपण सजग असू, भक्तगण जर सजग असतील, सावध असतील, तर त्यांची पूर्ण कृपा आपण प्राप्त करू शकतो. मात्र सजग असणं अत्यंत आवश्यक. आज त्या दिवशी उपवास करायचं असं सांगितलेलं आहे, उपाशी राहायला सांगितलेलं आहे, होय. पण मात्र नुसतंच उपाशी राहिलं म्हणजे मला कृपा प्राप्त होते का? नाही. नुसतंच उपाशी राहून काय कृपा प्राप्त नाही होणार. उपाशी राहून आपल्याला उपवास घडायला हवा. उपाशी राहून उपवास घडायला हवा म्हणजे आपल्याला शिवजींचं सान्निध्य घडायला हवं. आपल्याला त्यांच्या सान्निध्यात राहता आलं पाहिजे. स्थूल देहासहित नसेल तर अंतःकरण जे आहे माझं अंतःकरण जे आहे ते शिवजींच्या संगतीत राहायला हवं, म्हणजे आपल्याला उपवास घडेल. आता इथे महत्वाचा प्रश्न काय आहे की हे व्रत आचरताना काय करावं. तर पहिली गोष्ट जी सांगितलेलं आहे तर उपाशी राहावं. उपाशी का राहावं याला अनन्यसाधारण महत्व आहे. माणूस जो आहे तो अविद्येने ग्रासित असल्यामुळे तो आपला जो स्थूल देह जो आपल्याला दृश्य होतो त्यालाच आपला आत्मा समजतो. म्हणजे हा देह म्हणजेच मी तो म्हणतो. त्यामुळे काय होतं की या देहाच्या पलीकडे तो जातच नाही. आणि हा स्थूल देह जो आहे तो अन्नमय आहे. अन्नामुळेच उत्पन्न झालेला आणि अन्नापासूनच तो पुष्ट होणारा, वाढणारा. कळलं ना? त्यामुळे या देहाच्या पलीकडे जर जायचं असेल तर या देहाला होणारा जो अन्नपुरवठा आहे तो जर आपण काही काळ खंडित केला तर हा देह जो जड आहे, देह म्हणजे हा प्रकृतीपासून प्राप्त झालेला आहे, त्यामुळे तो जड आहे, त्यामध्ये थोडा हलकेपणा येतो, तो थोडा हलका होतो. कारण ऊर्ध्वगतीने जायचं असेल तर आपल्या ठाई हलकेपणा येणं अत्यंत आवश्यक, आणि त्यासाठी उपाशी राहणं आवश्यक आहे. आता त्यामध्ये सुद्धा आपल्याला मी म्हटलं हा स्थूल देह जो आहे तो अन्नमय आहे. म्हणजेच आपल्याला जे पंचकोश सांगितलेले आहेत त्यापैकी सर्वात बाहेरचा आणि सर्वात जड असा कोश कुठला असेल तर तो आहे अन्नमय कोश. त्या पुढे जर गेलो आपण तर प्राणमय कोश आपल्याला मिळतो, जिथे प्राणाचा प्रचंड प्रभाव असतो. तो आपण पार केला तर पुढे आहे मनोमय कोश, ज्यामध्ये मनाचा वारा फार मोठ्या प्रमाणात वाहत असतो. मनोमय कोश पार केला की तिथे आहे विज्ञानमय कोश, जिथे बुद्धीचं प्राबल्य असतं. आणि विज्ञानमय कोश पार केला की आनंदमय कोश आहे, जी मुक्तीची अवस्था आहे. मोक्ष असं म्हणत नाही, पण मुक्तीची अवस्था तिथे होऊ शकते, ज्यामध्ये आनंद आहे, ज्यामध्ये अविद्या आहे. मात्र तिथपर्यंत कोणाचं जाणं सहसा होत नाही. मग याचा महाशिवरात्रीशी काय संबंध आहे? याचा महाशिवरात्रीशी काय संबंध आहे? तर महाशिवरात्रीच्या दिवशी मी म्हटलं की शिव जे आहेत, जे ब्रह्म आहेत,
ते वरून खाली अवतरित होतात, म्हणजे वरून खाली येतात. आपला देह जो आहे, आपला देह, यामध्येच सप्तचक्र सांगितलेले आहेत. 7 चक्र आहेत, मूलाधार पासून सहस्रार पर्यंत. मूलाधार सर्वात खाली आहे, त्यानंतर स्वादिष्ठान आहे, त्यानंतर मणिपूर आहे, त्यानंतर अनाहत चक्र, त्यानंतर विशुद्ध चक्र, त्यानंतर आज्ञाचक्र आणि त्यानंतर सहस्रार चक्र. त्या सहस्रार चक्रामध्ये जर आपली ऊर्जा जाऊन पोचली, आपण पोचलो, तर तिथे मोक्षाची स्थिती आहे. म्हणजेच काय की आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, मुक्ती हवी असेल, तर आपली जी संपूर्ण ऊर्जा मूलाधार चक्रामध्ये आहे, कारण सगळे मूलाधार चक्रातच, त्या पलीकडे काही जात नाही. प्रपंच करणारा जीव जो आहे तो त्याच्यातच अडकून राहतो. म्हणजे त्याच्यासाठी काय असतं? भूक, मैथून, निद्रा, याच्या पलीकडे तो जात नाही. ते तिथेच आहे. कुठे? तर त्या मूलाधार चक्रामध्ये. मग वरती जायचं असेल तर मूलाधार चक्राकडून स्वादिष्ठान चक्राकडे जायला पाहिजे, स्वादिष्ठान चक्राकडून मणिपूर चक्राकडे जायला हवं, मणिपूर चक्राकडून अनाहत चक्राकडे जायला हवं, अनाहत चक्राकडून विशुद्ध चक्राकडे जायला हवं, विशुद्ध चक्राकडून आज्ञा चक्राकडे जायला हवं आणि आज्ञा चक्राकडून सहस्रार चक्राकडे जायला हवं. हे करता करता पूर्ण आयुष्य निघून जातं. पण मग हे सर्वसाधारण प्रापंचिक जीव याला हे करू शकतो का? किंवा त्याने प्रपंच टाकावा किंवा नाही नाही. महत्वाचा मुद्दा काय की मोक्षाचा अधिकारी कोणी होऊ शकतो, हे मोक्ष प्राप्तीचा क्रम सांगितला मी. मोक्षाचा अधिकारी कोणी होऊ शकतो. मग त्याच्यासाठी कोणाला हे कुठल्याच गोष्टीचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. प्रपंचामध्ये राहून सुद्धा मोक्ष प्राप्ती आहे. आणि मोक्षाचा अधिकारी कोणी होऊ शकतं? कोणी? त्याला वर्णाश्रमाचं सुद्धा बंधन नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण मग महाशिवरात्रीच्या दिवशी काय होतं हे का सांगितलं? तर महाशिवरात्रीच्या दिवशी काय होतं? महाशिवरात्रीच्या दिवशी जे सहस्रार चक्र आपल्या इथे वरती आहे, आपण खालून तिथे जाण्याच्या ऐवजी महाशिवरात्रीच्या दिवशी शिव जे आहेत, जे वरून खाली येतात, ते सहस्रार चक्राकडून मूलाधार चक्रापर्यंत येतात. मात्र त्यासाठी काय हवं? त्यासाठी काय हवं? तर आपण शिवजींच्या व्रतामध्ये एकचित्त होऊन आपल्या पाठीचा कणा ताठ असा ठेवून, अत्यंत कारण चक्रांचा विषय म्हणून ताठ ठेवून बसावं आणि त्या शिवजींचं ध्यान करावं. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हे व्रत दिवसभर चालतं. दिवसभर चालतं. मग पूजन करताना काय करायला हवं? पूजन करताना काय करायला हवं? शिवजींनी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. त्याने स्वतःच सांगितलेली आहे. माझं पूजन करताना पत्र, पुष्प, अक्षत आणि बिल्वदल, त्रिदलयुक्त बिल्वदल, हे आपण जर मला अर्पण केलं तर त्याने मी प्रसन्न होतो. अक्षत म्हणजे न तुटलेले तांदूळ. मग शिवजींचं पूजन करताना अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे? तर त्यांना बिल्वदल अर्पण करणं आणि त्यांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करणं. पंचाक्षरी मंत्र, पंचाक्षरी मंत्र म्हणजे तो 3 प्रकारचा सांगितलेला आहे. एक प्रणवयुक्त म्हणजे तो षडाक्षरी होतो. एक प्रणवरहित नमः शिवाय आणि प्रणवरहित शिवाय नमः.
प्रणव रहित शिवाय नमः. आता इथे कसं आहे, हे पुराणामध्ये जे सांगितलंय ते सांगतोय आपल्याला. प्रणव सहित जो पंचाक्षर मंत्र आहे, म्हणजे ओम नमः शिवाय, हा मंत्र जप कोणी करावा तर जे उत्तम गुणवाले ब्राह्मण आहेत, म्हणजे जे नुसतीच संध्या नाही तर ज्यांच्या ठाई तपाचरण आहे, म्हणजे ज्यांनी तप आचरलेलं आहे, जे सत्याचा आग्रह धरून आपलं त्यांनी अंतःकरण पवित्र केलेलं आहे, ज्यांच्या ठाई करुणा आहे, ज्यांच्या ठाई भक्तिभाव आहे, आणि जे विद्वान आहेत, ज्यांना आत्मतत्वाची जाण आहे, असे ब्राह्मण आणि ज्ञानी गुरु यांनी या प्रणव सहित पंचाक्षरी मंत्राचा जप करावा असं सांगितलं आहे. त्यानंतर जे द्विज आहेत त्यांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा असं सांगितलंय. आणि त्या व्यतिरिक्त जे आहेत ते सर्वसाधारण जे सगळ्या वर्णातील लोक त्यांनी शिवाय नमः असा मंत्राचा जप करावा असं सांगितलं आहे. मात्र याबरोबर आणखीन एक मंत्र आहे, तो आपल्याला मी सांगतो, तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण द्यावा. तो मंत्र असा आहे, भवाय भवनाशाय महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाशाय शर्वाय शशिमौलिने या मंत्राचा जप करावा. आणि आपण उपवास करावा, उपाशी राहावं. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट महाशिवरात्री व्रतामध्ये जी आहे ती आहे निशिथ काल, जो मध्यरात्रीच्या आसपास असतो. आता ही 2025 ची जी महाशिवरात्री आहे त्याचा निशिथ काल रात्री 12:27 पासून उत्तर रात्री 1:16 पर्यंत आहे. आणि हा निशिथ काल जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि या निशिथ कालामध्ये आपल्याला शिवलिंगाचं सान्निध्य घडायला हवं. आणि त्यावेळेला आपण मगाशी सांगितलं तसं आपण आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवून इतर सर्व गोष्टींना विस्मरणात टाकून विसरून द्यायचं बाकी सगळं, आणि शिवजींचं स्मरण करावं, पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. आणि समाधी अवस्था प्राप्त कशी होईल यासाठी महादेवांचं स्मरण करावं. आणि तसं घडलं तर निश्चितपणे आपल्याला शिवांच्या त्या कृपेचा लाभ होईल. म्हणजेच मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत जाण्याची जी आपली प्रक्रिया आहे, लढाई आहे, यातायात आहे, ती न होता सहस्रार चक्राकडून मूलाधार चक्रापर्यंत आपल्याला ते ऊर्जेचं सामर्थ्य प्राप्त होईल. आणि त्याद्वारे आपसूक आपण मोक्षाचे अधिकारी होऊ शकता, एवढं सामर्थ्य या महाशिवरात्री व्रतामध्ये आहे. होय, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याकडून लिंगाचं पूजन घडायला हवं. श्री स्वामी समर्थ. गुरुदेवांनी एवढ्या सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये एवढी सोपा मार्ग दाखवलाय. त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येक भक्तांनी त्याचं अनुकरण, आकलन आणि त्या पद्धतीचं आचरण करावं अशी आम्ही सर्वांना प्रार्थना करतो. स्वामी. देहामध्ये महादेवांचं स्थान आहे का, आणि जर असेल तर ते कुठे आहे मग? श्री स्वामी समर्थ. फार छान प्रश्न आहे. देहामध्ये महादेवांचं स्थान आहे का?
महादेव म्हणजे शिवशंकर जे आहेत हे प्रत्यक्ष ब्रह्म आहे बाळा. त्यामुळे देहच नव्हे तर हे अनंतकोटी ब्रह्मांड जे आहेत त्या ब्रह्मांडांना ते व्यापून आहेत. त्यामुळे देहामध्ये ते आहेतच. पण मग देहामध्ये त्यांचं नेमकं स्थान कुठे आहे हा प्रश्न आहे. बरोबर. तर महादेव जे आहेत ते देहामध्ये जे सर्वोच्च स्थान आहे कोणतं आहे ते, तर ते आहे सहस्रार चक्र. त्या सहस्रार चक्रामध्ये महादेव आहेत, शिवजी आहेत. आणि त्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी निशित कालामध्ये प्रामुख्याने ते सहस्रार चक्राकडून मूलाधार चक्रापर्यंत येतात जिथे प्रकृती आहे. लक्षात आलं का? जिथे प्रकृती आहे. आणि तसं घडलं आणि ते जर आपल्याला प्राप्त झालं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर तीच मोक्षाची स्थिती आहे. मोक्षाचा अधिकारी होता येतं. होय. त्यामुळे महादेवांचं स्थान देहामध्ये आहे का? निश्चितपणे आहे. आणि ते सहस्रार चक्रामध्ये आहे, सर्वोच्च आहे. त्याच्या वरती काही नाही देहामध्ये. ते देहामध्ये आहेत आणि देहाच्या बाहेर आहेत. मात्र स्थान कोणतं असं आपण स्वतःला प्रश्न विचारला तर ते सहस्रार चक्रामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेवांनी आपण मगाशी पंचाक्षरी मंत्र जे म्हटलं त्याचं काय महत्व आहे किंवा मानवी जीवनामध्ये त्याचं काय महत्व असू शकतं? श्री स्वामी समर्थ. पंचाक्षरी मंत्र जो आहे तो प्रत्यक्ष शिवानी सांगितलेला आहे. पंचाक्षरी मंत्र प्रत्यक्ष शिवानी सांगितलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पंचाक्षरी मंत्राचा जो जप करतो त्याला जीवनामध्ये काय प्राप्त होत नाही असं विचारा. आणि त्यांनीच सांगितलं आहे की पंचाक्षरी मंत्र त्यांनी सर्वप्रथम कोणाला सांगितला तर ब्रह्मदेव जे आहेत. म्हणजे प्रलय झाल्यानंतर पुन्हा सर्गाची स्थिती निर्माण झाली. सर्गाची म्हणजे सृष्टी उत्पन्न व्हायची स्थिती. सर्ग म्हणजे सृष्टी होणं. तर सर्गाची स्थिती उत्पन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाला सुद्धा काही कळत नव्हतं आपण काय करावं, सृष्टीची निर्मिती कशी करावी. त्यावेळेला त्यांनी विष्णुदेवांचं ध्यान केलं. त्यांच्याकडून त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी सृष्टी निर्मितीची क्रिया चालू केली. त्यावेळेला त्यांनी सर्वप्रथम 10 पुत्र उत्पन्न केले. त्यांचे मानसपुत्र 10 पुरुष उत्पन्न केले जे त्यांचे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. पण झालं काय की त्यांनी 10 पुत्र उत्पन्न केले मात्र त्यांना काही त्या 10 पुत्रांना शक्ती काही प्राप्त होत नव्हती. ते शक्तिहीन होते. मग अशा वेळेला ब्रह्मदेवानी महादेवांना शरणागत होऊन त्यांना प्रार्थना केली की हे महादेव आपण माझ्या पुत्रांना शक्तिशाली करा, त्यांना शक्ती प्रदान करा. त्यावेळेला महादेवानी ब्रह्मदेवांना पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. तो कसा केला तर महादेवांची 5 मुख आहेत ते पंचानन आहेत. लक्षात घ्या त्यांचं मूळ रूप जे आहे ते पंचानन आणि दशभुज आहे. 10 हात आहेत त्यांना आणि 5 मुख आहेत. आणि हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 अक्षरांचा मंत्र. न म शिवाय किंवा शिवाय नम. हा 5 अक्षरांचा आहे. महादेवानी प्रत्येक मुखातून म्हणजे महादेवांची मुख म्हणजे कशी आहेत प्रत्येक मुख सारखं, प्रत्येक मुखाला त्रिनेत्र आहेत. कळलं ना? त्या प्रत्येक मुखातून महादेवानी त्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. एका मुखातून न, दुसऱ्या म शी वा य 5 मुखातून 5 अक्षर महादेवानी सांगितली. आणि ब्रह्मदेव जे आहेत ते त्यावेळेला पंचानन होते, पंचमुख होते. मगाशी आपण ऐकलं की त्यांचं 5वं मुख कालभैरवाने तोडलं. पण ज्या वेळेला हा प्रसंग घडला त्यावेळेला ते पंचानन होते. ब्रह्मदेवाने सुद्धा
5 मुखांनी तो पंचाक्षरी मंत्र ग्रहण केला आणि शिवजींनी त्यांना सांगितलं की या मंत्राचा उपदेश आपण आपल्या पुत्रांना करा. त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी आपल्या 10ही पुत्रांना या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि त्यानंतर त्यांचे 10ही पुत्र सृष्टी निर्माण करण्यामध्ये सामर्थ्यशाली झाले, समर्थ झाले, शक्तिशाली झाले आणि पुढे सृष्टीचा विस्तार होत गेला. म्हणून महादेव काय म्हणतात की पंचाक्षरी मंत्राचा जप करून जो माझ्या ठाई एकचित्त होतो आणि विशेष करून महाशिवरात्रीच्या दिवशी जो पंचाक्षरी मंत्राने माझं ध्यान करतो तो माझ्यासारखाच सृष्टी निर्माण, पालन, संहार करण्यास शक्तिशाली होतो. म्हणजे त्या पंचाक्षरी मंत्राचं महात्म्य एवढं आहे की जर ते आपल्याकडून घडलं तर आपण ही सामर्थ्यशाली होता. सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे येतं, त्याचं पालन करण्याचं सामर्थ्य येतं, त्याचा संहार करण्याचं सामर्थ्य येतं. लक्षात आलं. यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो आपल्याला, आता इथे विषय निघाला म्हणून, की महादेवानी सांगितलंय की ते पंचकार्य करतात. पंचकार्य, पंचकर्तव्य, पंचकृत्य. ती पंचकृत्य कोणती आहेत? तर एक आहे सृष्टी म्हणजे उत्पत्ती, पालन म्हणजे स्थिती, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह. मग ज्या वेळेला सुरुवातीला आपण ऐकलं की महादेव ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर प्रसन्न झाले, त्यावेळेला त्यांनी पहिली 2 कार्य जी आहेत, पहिली 2 कार्य म्हणजे सृष्टी आणि पालन ही ब्रह्मा आणि विष्णूंना दिली आहे. त्यामुळे सृष्टी निर्माण करण्याचं काम ब्रह्मा करतात, त्याचं पालन करण्याचं काम विष्णू करतात. त्यानंतर संहार करण्याचं काम जे आहे ते त्याने रुद्राला दिलेलं आहे, रुद्र. आणि तिरोभाव हे जे कार्य आहे ते त्यांनी महेश्वराला दिलेलं आहे, महेश्वर, महेश्वर. आणि अनुग्रह करण्याचं जे काम आहे ते मात्र त्याने स्वतःकडेच ठेवलं आहे. अनुग्रह करण्याचं काम म्हणजे प्रामुख्याने मोक्ष प्रदान करण्याचं काम आहे, ते त्यांनी दुसरं कोणाला दिलेलं नाही. लक्षात आलं. तर ही कर्तव्य, पंचकृत्य ही महादेव करत असतात. आणि आपल्याला जे सांगितलं आहे की सृष्टी आणि पालन हे ब्रह्मदेव आणि विष्णू करतात, हे महादेवाने त्यांच्यावर कृपा करून त्यांना ती 2 कृत्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यांना सांगितलं आहे की ही कृत्य करताना तुम्ही माझ्या समानच आहात. लक्षात आलं ना, माझ्या समानच आहात. गुरुदेव, मगासपासून आपण मंत्रांचा विषय चाललाय म्हणून आता कसं की प्रत्येक जीव, प्रत्येक माणूस हा अर्थार्जनासाठी झगडत असतो. मग आर्थिक उन्नतीसाठी काय मंत्रोपचार आहेत का? आहे ना. आपण आज महाशिवरात्रीचा विषय बोलतोय, त्यामुळे शिवजींचा कुठला मंत्र आहे? आर्थिक उन्नती म्हणजे धन, संपदा, ऐश्वर्य प्रदान करणारा मंत्र. म्हणजे त्या मंत्राचा जर योग्य रीतीने आपल्याकडून जप घडला, पठण झालं, एकचित्त होऊन शिवजींचं स्मरण करून शिवजींच्या चरणाशी आपण एकचित्त झालात आणि निष्काम भावाने जर तो आपल्याकडून मंत्र पठण झाला, पठण त्याचं घडणं आवश्यक असतं, निष्काम भावाने करावं, तर आपल्याला सांगतो आपल्याला निश्चितपणे धन, संपदा, ऐश्वर्य प्राप्त होणारच. असा तो मंत्र आहे, असा तो मंत्र आहे. आणि हा मंत्र जो आहे तो उपनिषदामध्ये दिलेला आहे. असाच कुठल्या तरी गोष्टीच्या पुस्तकातला मंत्र सांगत नाही, वाच. हा उपनिषदामध्ये दिलेला आहे.
कारण उपनिषद म्हणजे काय आहे तर वेदांत, वेदातील सर्वश्रेष्ठ ज्ञान जे उपनिषदामध्ये आहे, त्या उपनिषदामध्ये हा मंत्र दिलेला आहे. तो मंत्र काय आहे तो आपल्याला सांगतो, आपण लक्ष देऊन ऐका. सांब सदाशिव सांबः, सांब सदाशिव सांबः, सांब सदाशिव सांबः, असा तो मंत्र आहे. म्हणून हा साधा मंत्र आहे, हा साधा मंत्र आहे, दिसायला ऐकायला साधा आहे, पण त्याचं सामर्थ्य एवढं आहे की मनुष्य जीवाचं जीवन जे आहे ते पूर्णतः पालटून टाकतो. मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे हे आपण समजून घ्या. धन संपदा ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी जरी या मंत्राचा जप एखाद्या जीवाकडून घडला तरी त्या मंत्राचा जप ज्या वेळेला आपल्याकडून घडत असतो त्यावेळेला आपल्या ठाई निष्काम भाव अत्यंत आवश्यक आहे. जो निष्काम भावाने जप करतो त्याला एवढं ऐश्वर्य प्राप्त होतं की तो शेवटी असं म्हणायला लागतो, अरे बस झालं, मी कुठे ठेवू. मात्र आसक्त मनानं जेव्हा एखादा जीव त्या मंत्राचा जप करतो त्यावेळेला त्याची आसक्ती वाढण्या व्यतिरिक्त काही होत नाही. म्हणून हा मंत्र जप करताना आपण निष्काम भावाने करावा. आपण इच्छा धरण्याचं काही कारणच नाही. जो निरीच्छा आहे ना त्याच्या ठाई इच्छा उत्पन्न व्हायच्या अगोदरच त्याची इच्छा परिपूर्ण केली जाते. म्हणून निष्काम भावाला अत्यंत महत्व आहे. भगवंताने सुद्धा निष्काम भावाला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. इथे गुरुदेवाने आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट सातत्याने सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकाने निष्काम भाव, म्हणजे मनात कसलाच ठाई आपल्या भाव नसावा की आपल्याला हे मिळावं ते मिळावं, आणि त्या भावनेने, निष्काम भावनेने जर आपण ह्या मंत्रपठाचं पठण केलं तर निश्चितपणे गुरुदेवांच्या आपल्या आशीर्वादाने आणि कृपेने सगळं काही साध्य होईल. गुरुदेव, रुद्राक्ष कसं निर्माण झालं आहे आणि महिलांनी प्रामुख्याने रुद्राक्ष धारण करावे की करू नये हा प्रश्न होता. बर, रुद्राक्ष जे आहे ना त्याचं महात्म्य खूप आहे वळा. मात्र ते निर्माण कसं झालं हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो. त्यामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या मी आपल्या दोन्ही गोष्टी सांगतो. म्हणजे उपनिषदामध्येच दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सांगतो. पहिली गोष्ट अशी सांगितलेली आहे की ज्या वेळेला त्रिपुर राक्षसासोबत शिवशंकरांचं घनघोर युद्ध झालं आणि ज्यामध्ये त्यांनी त्रिपुरांचा नाश केला आणि सर्व सृष्टीला चिंतामुक्त केलं, प्रामुख्याने देवांना चिंतामुक्त केलं. त्या त्रिपुर राक्षसासोबत महादेवांचं घनघोर युद्ध चालू असताना शिवजी म्हणाले की मध्येच मी माझे नयन मिटले. आता ही त्यांची लीला आहे, ही त्यांची लीला आहे. त्यांनी नयन मिटले म्हणजे ही त्यांची लीला आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या नयनातून दोन जलबिंदू खाली पडले, दोन जलबिंदू खाली पडले आणि तेच रुद्राक्ष झाले, तेच रुद्राक्ष झाले. दुसरं आणखीन एक त्यांनी सांगितलंय. माता पार्वतीला अशी त्यांचा संवाद चालू होता तेव्हा माता पार्वतीने रुद्राक्षाविषयी विचारलं तेव्हा शिवजी काय म्हणाले की मी एकदा अत्यंत तन्मयतेने 1000 दिव्य वर्ष समाधीमध्ये होतो. 1000 दिव्य वर्ष
आणि मध्येच त्या समाधीतून बाहेर येऊन मी माझे नयन उघडले. त्यावेळेला माझ्या नयनातून 2 जलबिंदू पडले आणि तेच रुद्राक्ष झाले. रुद्राक्षाचं झाड झालं आणि त्याला रुद्राक्ष लागले. आता इथे एक आपण प्रश्न विचारला नाही तरी सांगतो. 1000 दिव्य वर्ष, दिव्य वर्ष म्हणजे काय हे आपल्याला ठाऊक आहे? दिव्य वर्ष नाही. दिव्य वर्ष म्हणजे देवांचं 1 वर्ष. देवांचं 1 वर्ष म्हणजे मानवांची 360 वर्ष. मानवांची 360 वर्ष म्हणजे देवांचं 1 वर्ष, त्यालाच दिव्य वर्ष म्हणतात. आणि अशी 1000 दिव्य वर्ष ते समाधीमध्ये होते. आणि त्यानंतर त्यांनी अचानक त्यांच्या ठाई क्षोभ निर्माण झाला. अर्थात त्यांच्या ठाई क्षोभ निर्माण होणं म्हणजे ही त्यांची लीलाच आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठीच त्यांनी ते केलेलं आहे. त्यांनी नयन उघडले आणि त्याच्यातून 2 जलबिंदू बाहेर पडले, खाली पडले आणि त्याच्यातून रुद्राक्ष निर्माण झाला. महादेवाने सांगितलंय की रुद्राक्षाचं नुसतं दर्शन जरी केलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पण आणि त्याचा स्पर्श जर घडला तर त्याच्यापेक्षा काही पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि आपण जर रुद्राक्ष धारणच केलं तर त्याच्या अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. ते आपल्या पापांचा नाश करणार आहे. आणि इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी आहे ती महादेवाने काय सांगितलंय. महादेव म्हणाले ही माझी आज्ञा आहे. सर्वांनी, स्त्री पुरुष सर्वांनी रुद्राक्ष धारण करावं. त्यामुळे स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करायचं नाही असा जो गैरसमज आहे तो पसरवलेला गैरसमज आहे. त्यामुळे स्त्रिया सुद्धा रुद्राक्ष धारण करू शकतात. फक्त त्या रुद्राक्षाचं पावित्र्य थोडं आपल्याला जपावं लागतं. ते आपण जपलं तर आपल्याला रुद्राक्ष धारण करण्यामध्ये कोणताच प्रतिबंध नाही. त्यामुळे स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करायचं का? महादेवाने आज्ञा दिली आहे. स्त्री पुरुष सर्वांनी रुद्राक्ष धारण करावं. त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा रुद्राक्ष धारण करावं. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, सर्वसाधारण भाविक भक्त हा पिंडीची पूजा करतो, मूर्तीची नाही का? फार सुंदर प्रश्न आहे. महादेव जे आहेत शिवशंकर, ते त्यांचं मूळ स्वरूप जे आहे ते निराकार आहेत. निराकार आहेत. ते निर्गुण आहेत कारण ते ब्रह्मरूप आहेत. तेच ब्रह्म आहेत. मात्र तसेच ते भक्तांसाठी साकार रूपामध्ये सुद्धा उतरतात. म्हणजे ते निराकार निर्गुण आहेत तसेच ते साकार सगुण आहेत. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, त्या निराकार स्वरूपाचं प्रतीक म्हणजे लिंग आहे, पिंडी याला आपण म्हणतो. आणि साकार सगुण रूपाचं चिन्ह, प्रतीक म्हणजे त्यांची मूर्ती आहे. इथे आपल्याला एक गोष्ट आता मला आठवली म्हणून सांगतो. भगवंताने जशी भगवद्गीता सांगितली आहे, श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म आणि त्यांचा तो शिष्य म्हणा, त्याला मित्र म्हणा, काय म्हणावं त्यालाही कळलं नाही, आपल्यालाही कळत नाही त्याला काय म्हणावं. अर्जुन, त्याला जो त्याने उपदेश केला तीच भगवद्गीता म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. तशीच श्री शिवगीता आहे, आपल्याला ठाऊक आहे. शिवगीता आहे. आणि शिवगीता म्हणजे काय आहे तर प्रत्यक्ष परब्रह्म प्रभू श्रीराम आणि भगवान शंकर शिव यांच्यामध्ये जो संवाद झाला
यांच्यामध्ये जो संवाद झाला तो संवाद आणि शिवाने जो प्रभू श्रीरामांना उपदेश केला तो उपदेश श्री शिवगीता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये आपल्याला सांगतो एक अत्यंत महत्वाची गोष्ट. ज्यावेळेला प्रभू श्रीराम भारतवर्षाच्या दक्षिण टोकाला जाऊन पोचले आणि आता लंकेवर स्वारी करायची वेळ आली आहे, त्यावेळेला तिथे त्यांनी महादेवांचं पूजन केलं, लिंगाचं पूजन केलं. तेच लिंग रामेश्वरम म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा प्रभू श्रीरामाने महादेवांचं शंकरांचं पूजन केलं त्यावेळेला महादेव माता पार्वती आणि आपल्या गणांसहित तिथे उपस्थित झाले आणि प्रभू श्रीरामांना त्यांनी दर्शन दिलं. आणि तेव्हा त्यांनी त्यांना उपदेश केला, ब्रह्म उपदेश केला. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यावेळेला सर्वसामान्यांचा विचार करून त्या परब्रह्म प्रभू श्रीरामाने महादेवाला काय सांगितलं, काय सांगितलं? म्हणाले, महादेव आपण मला ब्रह्म उपदेश करत आहात, चांगलं आहे, परंतु मी माझ्या अंतःकरणातील पीडेने माझ्या पत्नीचा माझ्यापासून जो वियोग झालेला आहे त्यामुळे माझं अंतःकरण अत्यंत पीडित झालेलं आहे आणि त्या पीडित अंतःकरणावर मी काय उपचार करावा हे मला आपल्याकडून हवं आहे. म्हणजे हे असं झालंय की आपल्या समोर भुकेने अत्यंत पीडित झालेला जीव बसला आहे आणि आपण त्याला भोजन देण्याच्या ऐवजी पाकसिद्धी कशी करावी, पाकशास्त्र काय आहे हे आपण सांगत बसलाय. मग माझ्यासारख्या जीवाने काय करावं? त्यावेळेला महादेव म्हणाले, वत्स मला आपली पीडा कळते, मला आपली पीडा कळते आणि ती पीडा दूर करण्याचाच मी प्रयत्न करतोय. कारण तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस आणि त्याचं विस्मरण तुला झालं. मग म्हणून काय करावं? निर्गुणाचं निराकाराचं ध्यान करण्यासाठी, त्याचं पूजन घडण्यासाठी प्रथम सगुण साकाराचं पूजन घडायला हवं. मग महादेवाने त्यांना ते सांगितलं. तसंच हे आहे. शिवजी जे आहेत ते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, ते निराकार निर्गुण आहेत. मग त्यांचं पूजन कसं करायचं बाबा? तर त्या निराकार निर्गुण ब्रह्मरूप शिवांचं प्रतीक म्हणजे ते लिंग आहे. लिंगाचं पूजन जे आहे हे आपल्याला ब्रह्मरूपाकडे घेऊन जातं आणि मूर्तीचं पूजन जे आहे ते आपल्याला सगुण साकारातील शिवांकडे घेऊन जातं. म्हणून मग शिवाने काय सांगितलंय की मूर्तीच्या पूजनापेक्षा लिंगाचं पूजन श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वांनी लिंगाचंच पूजन करावं. मूर्तीचं पूजन करू नये असं नाही, पण लिंगाचं पूजन करावं. मूर्ती असेल आणि लिंग नसेल तर त्याला क्षेत्र म्हणता येत नाही असं त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे जीवाने काय करावं की लिंगाचं पूजन करावं. आणि लिंग काय आहे तर त्या ब्रह्मरूप शिवजींचं प्रतीक आहे. आणि लिंगाचं पूजन केल्यानंतर आपल्याला जे पुण्य प्राप्त होतं ते अगणित असं पुण्य आहे. म्हणून आपण लिंगाचं पूजन करावं, लिंगाची स्थापना करावी असं सुद्धा शिवजींनी सांगितलेलं आहे. ध्यात आलं ना? तर बाबा मूर्तीची पूजा करत नाहीत का? करतात. मूर्तीची पूजा ही करतात, मात्र लिंगाची पूजा अधिक फलदायक आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, मगाशी आपण
रामेश्वरमचा उल्लेख केला म्हणून विचारावंसं वाटतं की ज्योतिर्लिंग हा नक्की विषय काय आहे? श्री स्वामी समर्थ. आपण सुरुवातीला ऐकलं की ज्या वेळेला ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांचं युद्ध झालं त्यावेळेला महादेव शिवशंकर एका अग्निस्तंभाच्या रूपानं त्या दोघांमध्ये उपस्थित झाले आणि त्या अग्निस्तंभाने पूर्ण पृथ्वीच व्यापली आणि पृथ्वीच हे एक लिंग होऊन गेलं. म्हणजे तो अग्निस्तंभ याने लिंगाचं रूप धारण केलं आणि संपूर्ण पृथ्वी लिंग झालं. मग आता लिंग हे झाल्यानंतर काय करायचं बाबा? म्हणून मग महादेवानीच कृपा केली आणि त्या अतिविशालकाय लिंगाला हळूहळू छोटं रूप दिलं. त्या लिंगाला छोटं रूप दिल्यानंतर तेच लिंग ज्योतिर्लिंग झालं. त्या अग्निस्तंभामुळे ते ज्योतिर्लिंग झालं. आणि आपल्याला जी वेगवेगळ्या ठिकाणी ज्योतिर्लिंग पाहायला मिळतात ती नक्की काय आहेत? तर जिथे जिथे भगवान शिवानी स्वतः अवतरित होऊन आपल्या भक्तगणांना दर्शन दिलं आणि त्यांच्यावर कृपा केली अशा अत्यंत महत्वाच्या भूप्रदेशामध्ये त्यांच्या लिंगाची स्थापना झाली आणि त्याचं पूजन होऊ लागलं आणि सर्व भक्तगणांचं मनोरथ सिद्ध होऊ लागलं. त्याला ज्योतिर्लिंग असं म्हणतात. ज्योतिर्लिंग म्हणजे वेगळा काय विषय नाही तर ती ज्योती आहे. ज्योती म्हणजे प्रकाश. भक्तगणांना प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणारं, भक्तगणांच्या जीवनातील अंधकार दूर करणारं, भक्तगणांना ज्ञानयुक्त करणारं, त्यांचं अज्ञान दूर करणारं आणि भक्तगणांचं मनोवांछित फल त्यांना देणारं. श्री स्वामी. गुरुदेव, महादेवांना भस्म का प्रिय आहे आणि शिवपूजन करताना भक्तांनी भस्म धारण करावे का? श्री स्वामी समर्थ. फार सुंदर. महादेवांना भस्म प्रिय आहे असं महादेवानेच सांगितलंय. मग त्यांना ते भस्म का प्रिय आहे बाबा? तर महादेव हे स्वतःच ब्रह्मरूप असल्याने सर्व चराचर जे जगत आहे त्या सर्वामध्ये ते सार रूपाने व्याप्त आहेत. तेच आहेत सर्वत्र. त्यामुळे भस्म म्हणजे काय असं जर कोणी विचारलं आपल्याला तर हा जो दृश्य होणारा संसार आहे त्या संसाराचं सार तत्व म्हणजे भस्म आहे आणि म्हणून ते धारण करतात. म्हणजे संसाराचं भस्म करून त्यातील सार जे आहे तेच भस्म रूपाने ते धारण करतात. आणि संसार हा त्यांनीच निर्माण केलेला असल्यामुळे त्या संसारातील सार त्यांना अत्यंत प्रिय आहे. आणि इथे एक गोष्ट नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. ती म्हणजे शिवजी जे आहेत ते कधीच एकटे नसतात. शक्ती निरंतरपणे त्यांच्या सोबत असते. आणि म्हणून आपण कधीही कैलास पर्वतावर स्थित असलेल्या महादेवांना पाहिलं तर ते पार्वती सहित असतात, उमे सहित असतात. ते एकटे नसतात कारण निरंतरपणे शिवशक्ती एकत्रच असतात. आणि शक्ती म्हणजेच तिच्यापासूनच प्रकृती उत्पन्न झाली आणि प्रकृती आणि पुरुष शिवजींपासून उत्पन्न झाले आणि त्याच्यातूनच या विश्वाची निर्मिती झाली. त्यामुळे शिवजींचं पूजन करताना, शिवजींचं ध्यान करताना जर उमेसहित केलं तर ते अधिक फलदायी असतं हे लक्षात ठेवा. कळलं ना? अत्यंत फल. आता दुसरा प्रश्न आपण विचारलात की भक्तांनी भस्म धारण करावं का?
तर शास्त्राने असं म्हटलं आहे की भस्म धारण केल्याशिवाय शिवजींचं पूजन करणारा जीव हा भक्त असू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताने जो जो महादेवाचं पूजन करतो त्या प्रत्येकाने भस्म धारण करावं असा शास्त्रांचा निर्देश आहे. आणि ते महत्वाची गोष्ट काय आहे तर पूजन करताना सजल भस्म वापरावं. सजल म्हणजे जलामध्ये भिजवलेलं. एरवी आपण जे म्हणजे त्रिपुंड जे ओढतो आपण, आता त्रिपुंड कसा ओढावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामध्ये 2 प्रकारे सांगितलेलं आहे. एक आहे ते आपली मध्यमा आणि अनामिका. मध्यमा आणि अनामिका यामध्ये भस्म घेऊन ते डावीकडून उजवीकडे ओढावं आणि आपला अंगठा जो अंगुष्ठ जो आहे त्याने भस्म घेऊन ते मधून असं खालून वरती ओढावं. दुसरी पद्धत सांगितलेली आहे ती अनामिका आणि मध्यमा याने भस्म घेऊन डावीकडून उजवीकडे ओढावं आणि अंगुष्ठ जो आहे अंगठा जो आहे त्याने भस्म घेऊन उजवीकडून डावीकडे ओढावं. किंवा आपली मधली 3 बोटं जी आहेत त्याने जे निर्जल भस्म आहे ते त्याने ओढावं आणि संपूर्ण अंगाला प्रथम भस्म लावावं आणि नंतर त्रिपुंड ओढावा. आता हा त्रिपुंड काय आहे हे सुद्धा महादेवाने सांगितलंय. त्रिपुंड म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र आहेत. त्यांना आपण धारण केलं की आपल्याला पवित्र होण्यासाठी काहीही करावं लागत नाही. काय श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, मगाशी आपण पूजन करताना काही गोष्टी सांगितल्यात. त्याच्यामध्ये एक होतं त्रिदल बिल्वपत्र म्हणजेच बिलाचं पान. मग ते त्रिदलच असावं का? श्री स्वामी समर्थ. कसं आहे की बिल्वदल हे जे आहे ना ते त्रिदलच असतं आणि ते महादेवांना अत्यंत प्रिय आहे. महादेवाने तर असं म्हटलं आहे की बिल्व वृक्ष जो आहे तो माझंच रूप आहे. काय? बिल्व वृक्ष हा माझंच रूप आहे. त्यामुळे बिल्व वृक्षाच्या मुळाशी जर आपण माझी धारणा करून जर पूजन केलं तर आपल्याला शतकोटी पुण्य लाभतं. आणि हे त्रिदल जे आहे ते काय आहे हे महादेवाने सांगितलंय. त्याने असं सांगितलंय की जे बिल्वपत्र आहे, बिल्वदल आहे त्रिदल, त्यातला डावा भाग जो आहे, डाव्या बाजूचं जे पत्र आहे ते ब्रह्मा आहे. उजव्या बाजूचं पत्र आहे ते प्रत्यक्ष विष्णू आहेत आणि मधलं जे पत्र आहे ते स्वतः आहेत, शिवजी आहेत. आणि त्या 3ही पत्रांना जोडणारी जी दांडी आहे आणि त्या पत्रांच्या वरती ज्या शिरा आहेत ते इंद्रासहित देव आणि यक्ष आहेत. आणि त्याने हेही सांगितलंय की हे बिल्वदल आहे ना त्याच्यावर ब्रह्मदेवानी अमृत ठेवलं होतं. म्हणून बिल्वदल जे आहे ते उलट करून दांडीवरती करून ते माझ्या मस्तकावर जर ठेवलं तर त्याने मी त्वरित प्रसन्न होतो. बिल्वदलाने जर मला आपण अर्चन केलं, आपण पाणी माझ्यावर जल शिंपडलं तर त्यानेही मी प्रसन्न होतो. आणि आपण बिल्वदला व्यतिरिक्त माझं कितीही द्रव्याने पूजन केलं तर मी काही प्रसन्न होत नाही. कारण बिल्वदल मला अत्यंत प्रिय आहे. हे बिल्वदल म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत. हे बिल्वदल म्हणजेच त्रिगुण आहेत. हे बिल्वदल म्हणजेच ऋग यजु सामवेद आहेत. हे बिल्वदल म्हणजेच 3 अवस्था आहेत, जागृत स्वप्न सुषुप्ती.
लक्षात आलं? असं त्याने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याने सांगितलं की बिल्वदलाने जेव्हा माझं पूजन केलं जातं, माझ्या शिरावर उलट बिल्वदल ठेवलं जातं, त्याने मला एवढी प्रसन्नता प्राप्त होते की मी माझ्या भक्ताचं मनोरथ सिद्ध करण्यास त्वरित सिद्ध होतो. म्हणून बिल्वदल त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि ते त्रिदलच असावं. 2 दलांचं बिल्वदल त्यांना अर्पण करू नये, त्रिदलच त्यांना अर्पण करावं. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण पॉडकास्टच्या सुरुवातीला एक कथा सांगितली होती आणि त्यामध्ये तुम्ही केतकी अशा फुलाचा उल्लेख केला होता. तर ते केतकी म्हणजे नक्की कोणतं फुल आहे? केतकी म्हणजेच केवडा. ओके. केतकी म्हणजे केवडा. हा. तर हे फूल महादेवांना अर्पण केलं जात नाही तेच आहे का? आणि असं असेल तर ते का आहे असं? सांगतो आपल्याला. आपण ती कथा ऐकली ब्रह्मदेवाची. त्यामध्ये केतकीने खोटी साक्ष दिली आणि असत्याचा शिवजींना फार तिटकारा आहे. ते क्रोधिष्ठ झाले आणि त्या केतकीला म्हणाले, ए तू दुष्ट आहेस, तू इथून निघून जा. तू दुष्ट आहेस, तू इथून निघून जा त्वरित. आणि यापुढे माझ्या पूजनामध्ये मी तुझा त्याग करत आहे. माझं पूजन करताना कोणताच भक्त मला तुझं फूल अर्पण करणार नाही, मी ते स्वीकारणार नाही. असं म्हटल्यानंतर त्या केतकीला सुद्धा वाईट वाटत, ती रडायला लागली. महादेवांना शरणागत झालं आणि म्हणाला, मी चूक केली आहे, पण आपल्या दर्शनाने मी आता पवित्र झाले आहे. कारण महादेवांच्या दर्शनाने सगळंच घडतं बाबा. मी आपल्या दर्शनाने आता पवित्र झाले आहे, तरी आपण माझ्यावर असे क्रोधित होऊ नका, मला असा शाप देऊ नका. त्यावेळेला शिवजी आहेत ना, ते शंभू आहेत ना, भोलेनाथ आहेत. भक्तांवर कृपा करतात. भक्ताने चूक केली तर त्याला दंडित करतात आणि नंतर कृपा पण करतात. त्यावेळेला शिवजी काय म्हणाले, माझ्या पूजनामध्ये जरी तुला वर्ज्य केलं असलं तरी ब्रह्मा विष्णू हे माझे भक्त आहेत, ते तुला त्यांच्या पूजनामध्ये स्वीकारतील. त्यामुळे तुला त्या ब्रह्मा विष्णू आणि इतर दैवतांच्या पूजनामध्ये तुला वर्ज्य केलेलं नाही, तुला ते स्वीकारतील. श्री स्वामी समर्थ. पण मग हे केवड्याचं जे फूल आहे केतकीचं, ते प्रामुख्याने गणेश पूजनात पण वापरलं जातं. हो, फक्त महादेवाने केलेलं आहे. बरोबर. इतर देवामध्ये सगळे झाले महादेवांव्यतिरिक्त. गुरुदेव, आपण आता या पॉडकास्टच्या शेवटापर्यंत आलेलो आहोत आणि एक प्रश्न तुम्हाला राहून विचारावं असं वाटतंय की शिवजींचा काही तारक मंत्र आहे का? श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र म्हटलं की स्वामींच्या तारक मंत्राची आठवण येते. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे. तारक मंत्र म्हणजे काय? तर ज्याचा उच्चार केल्याने, ज्याचं उच्चारण झाल्याने आपण भवसागर तरुण जातो. जीव जो आहे अविद्येने ग्रासित, तो या संसार सागरामध्ये गटांगळ खात असतो आणि त्याला हा संसार सागर कसा पार करायचा बाबा, तर त्यासाठी तारक मंत्र आहे. शिवजींचाही तारक मंत्र आहे, जो पार लावतो, संसार सागर पार करून देतो, असं सामर्थ्य त्यामध्ये आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे तो तारक मंत्र प्रत्यक्ष शिवजींनी सांगितलेला आहे, महादेवांनी सांगितलेला आहे. त्यांनी उपनिषदामध्ये, वेदांतामध्ये पंचाक्षरी मंत्राचं महत्व सांगितलं आणि त्यानंतर ते असं म्हणाले की पण हा तारक मंत्र नाही. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं हा तारक मंत्र नाही,
पण मग तारक मंत्र कोणता आहे असं स्वतःच प्रश्न विचारला. असा स्वतःच प्रश्न विचारला आणि स्वतःच त्याचं उत्तर दिलंय. हा म्हणजे केवढी कृपा आहे. भक्तगणांवर कृपा करण्यासाठी हे परब्रह्म काय काय करेल काही सांगता येत नाही बाबा. जसं स्वामी आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतात, कारण ते परब्रह्मच. तसंच शिवजी आहेत हे परब्रह्म असल्याने त्याने स्वतःचा प्रश्न उपस्थित केला की मग तारक मंत्र कोणता, आणि त्यांनी तारक मंत्र स्वतःचा सांगितला. तो असा आहे, ओम महादेवाय नमः. ओम महादेवाय नमः. ओम महादेवाय नमः. हा महादेवांचा शिवजींचा तारक मंत्र आहे आणि या मंत्राचा जप कोणीही करू शकतो. त्याला वर्णाश्रम नाही, स्त्री पुरुष भेदाभेद नाही. पुरुष स्त्री नपुंसक जे जे कोण असतील, कोणी ते या तारक मंत्राचा जप करू शकतात आणि हा संसार सागर जो आहे तो पार करू शकतात. असा हा शिवजींचा अत्यंत सामर्थ्यशाली तारक मंत्र आहे आणि तो त्यांनीच सांगितलेला आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तगण हो, गुरुकृपा म्हणजे नक्की काय? तर आज हे गुरूंनी आपल्याला जे दिलेले विचार, गुरूंनी दिलेला मार्ग, हाच गुरुकृपा. याशिवाय दुसरं सामर्थ्य आणि कृपा ही काही नव्हे. आज हे स्वर्गाहून असं सुख आपल्याला प्राप्त झालेलं आहे. यासाठी आपण गुरुदेवांचे मानावे तेवढे आभार हे नक्कीच कमी असतील. गुरुदेव, आपण आज इथे पॉडकास्टमध्ये आलात आणि आपण इथे सर्वांना आपण विचार दिलात, मंत्र दिलेत आणि सोप्या शब्दात आपण हे सगळं महाशिवरात्रीबद्दलचं कथा आणि व्रत उलगडवून सांगितलं. आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो. श्री स्वामी. श्री स्वामी.